नमस्कार. जीवन मार्गदर्शन अध्यात्म विज्ञान ज्योतिषशास्त्रामध्ये मी आनंद कुमार आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज एक नवीन व्हिडिओ बनवतोय. तर 1 जून 2026ला मध्यरात्री गुरु राशांतर होतोय, म्हणजे कर्क राशीत गुरुचा प्रवेश होतोय. कर्क राशीतला गुरु आणि मीन राशीतला शनी हा जो संयोग योग आहे, हा तल्लभ 60 वर्षानंतर हा गोचरीचा योग निर्माण झालेला आहे. या योगाचे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत काय परिणाम होतील ह्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहून घेऊया. 1 जून 2026ला मध्यरात्री 1:50 गुरुचा कर्क राशीमध्ये म्हणजे उच्च राशीमध्ये प्रवेश झालेला आहे. आता ही कर्क राशीचा गुरु मेष राशीला हा 10वा असणार आहे, म्हणजे त्यांच्या कर्मस्थानामधून भ्रमण करणार आहे. कर्मस्थान भ्रमण काय होतं? आर्थिक प्रगती, आर्थिक लाभाची स्थिती, कामाचं व्याप वाढणं किंवा कामातून 2 पैसे आर्थिक बलोत्तर येणं यांच्यासाठी लाभदायी असणार आहे. वृषभ राशीसाठी 11 असणार आहे. यांना लाभाच्या दृष्टीने दुप्पट योग म्हणजे लाभाची प्रगती दुप्पट होण्याचे योग यांच्या पत्रिकेत संबंध येऊ शकतात. वृषभ राशीमध्ये हा लाभात असणार आहे, म्हणजे 11व्या स्थानात असणार आहे आणि 11व्या स्थानामध्ये यांची प्रगती लाभाच्या दृष्टीने ही डबल प्रगती होण्याचे योग यांच्या पत्रिकेत संभवतात. विशेष म्हणजे मिथुन राशीविषयी हा 12वा असणार आहे. मिथुन राशीच्या लोकांनी थोडं सतर्क राहणं गरजेचं आहे. कोणाला दिलेले शब्द पाळण्यात कठीणता जाईल. कर्जबाजारी होण्याचे योग यांच्या पत्रिकेत संभवतात किंवा काही कारणास्तव मनाची बेचैनी होऊन व्यसनाधीन होण्याचे योग संभवतात. काही कारणामुळे कोर्ट कचेरी लागून घेण्याचे किंवा कोर्ट कचेरी लावण्याचे योगही यांच्याकडून संभवले जातात, कारण तो व्याह्या स्थानात आहे. कर्क राशी हे स्वतः स्थानामध्ये उचित आहे. मान सन्मान मिळणं, लग्नकार्य होणं किंवा हातात घेतलेलं काम तडीस नेणं किंवा समाजामध्ये एक पद प्रतिष्ठा उन्नीत होणं ह्यांच्या दृष्टीने नक्कीच शुभ आहे. विशेष म्हणजे आपल्या भारताची कर्क राशी आहे. भारतालाही मान सन्मान मिळेल की उच्च बिंदूवर पोहोचण्यासाठी हे पुढील 13 महिने आणि न्यायाचा रक्षणी हा मीन राशीत आहे, त्यामुळे अपेक्षित न्याय मिळवून देणं आणि कर्क राशीपासून असलेला चौथा असल्यामुळे हा कर्मादृष्टीने चांगला असेल. हा साधारण सप्टेंबर महिन्यानंतर. कर्क राशीनंतर आपण या सिंह नावाच्या राशीकडे. सिंह राशीला दुसरा आहे आणि तो सिंह राशीला आर्थिक प्रगती, कुटुंबाची वाढ किंवा आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने हा सिंह राशीसाठी उत्तम असणार आहे. कर्क राशीतला गुरु हा कन्या राशीसाठी 3रा असणार आहे. पराक्रम दाखवणं किंवा आपल्या जीवनात काहीतरी वेगळं चैतन्य घडवण्यासाठी या कन्या राशीसाठी उत्तम असणार आहे. तुळ राशीसाठी 4था असणार आहे. ज्यांना घर घेण्याची अपेक्षा आहे, घर गृहस्थी बसवण्याची अपेक्षा आहे, त्यांच्यासाठी घराची स्वप्न ह्या पुढील 13 महिन्यात नक्कीच पूर्ण होतील. वृश्चिक राशीसाठी हा 5वा आहे आणि वृश्चिकसाठी 5वा असणारा गुरु शिक्षणाच्या बाबतीमध्ये उत्तम यश देईल. ज्यांची लग्नकार्य होत नाहीत त्यांची लग्नकार्य होतील. ज्यांना प्रेमात अगोदर अपयश आलेले त्यांच्या प्रेमातही यश मिळण्यासाठी हा कर्क राशीचा गुरु हा वृश्चिक राशीसाठी उत्तम फलं देणार आहे. धनु राशीसाठी 6वा आहे. एकतर शारीरिक व्याधीने पिडलेल्या लोकांसाठी हा धनु राशीचा गुरु आहे. हा शारीरिक व्याधीतून मुक्तता मिळवेल आणि विशेष म्हणजे काका, मामा, चुलते यांच्यापासून मान सन्मान देणारा हा गुरु आहे. म्हणजे अगोदर यांचे वाद कलह कटकटी असतील तर ते नाराजी दूर होऊन हे समीट येण्यासाठी हा कर्केचा गुरु धनु राशीच्या लोकांसाठी उत्तम असणार आहे. मकर राशीसाठी 7वा आहे. यांच्यामध्ये हा नीचेचा मानला जातो. मकरेत गुरु हा निचय मानला जातो आणि याची दृष्टी 7वी पडते आणि 7वा गुरु आहे. तर अशा वेळेला वाद, कलह, कटकटी किंवा नाराजी, नैराश्य, पती पत्नीमध्ये मतभेद, प्रेम प्रकरणामध्ये अपयश अशा गोष्टींना नक्कीच सामोरं जावं लागू शकतं. विशेष म्हणजे व्यवसायात भागीदारी जर जोडीदार असतील तर भागीदारामध्ये कटुता येणं, नैराश्य येणं किंवा भागीदारी तुटणं ह्या राशींसाठी नित्याचं मानलं जाऊ शकतं. विशेष म्हणजे कुंभ राशीसाठी 8वा आहे. अचानक धनलाभ किंवा अचानक धनहानी होण्याचे योग यांच्या पत्रिकेच्या अनुषंगाने येतील. गुरु ज्यांच्या पत्रिकेत उचीचा आहे, स्वस्थानातला आहे किंवा स्वराशीतला आहे, म्हणजे विशेष म्हणजे धनुराशी, मीन राशी. विशेष म्हणजे त्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु नावाचा ग्रह मीन राशी, धनु राशी, कर्क राशीत आहे, त्यांना मात्र अचानक धनलाभाचे योग निश्चित संभवतात. ज्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु नावाचा ग्रह मकर राशीत मूळ पत्रिकेत असेल तर अशा वेळेला आर्थिक हानी होणं आणि किंवा आर्थिक नुकसान होणं यांच्यासाठी नक्कीच दाखवत आहे. आणि विशेष म्हणजे मीन राशीचा गुरु हा 9वा आहे. यांच्या आयुष्यामध्ये भाग्यात परिवर्तन होणं, यश, वृद्धी, मान सन्मान मिळण्याचे योग ह्या मीन राशीसाठी लोकांसाठी उत्तम आहेत. त्यामुळं ह्या 12 राशींमध्ये नक्कीच यशवृद्धी होणार आहे. परंतु कर्क नावाच्या राशीत असणारा गुरु उच्चीचा आहे, तर मकर नावाच्या राशीत हा नीच राशीचा गुरु आहे. परंतु हा गुरुची स्थिती ह्या 12 राशीत कर्केचं उच्चीच आल्यानुसार आहे. पण आपल्या मूळ पत्रिकेमध्ये गुरु कोणत्या अवस्थेत आहे? कुमारावस्था, मृतावस्था, बालावस्था, वक्री आहे, नीचेचा आहे,
आणि अस्तांगत याच्यावरून अनेक गोष्टी स्थलांतरित असतात। मी आपल्याला बाकीचे केलेले आहे। तर कर्केचा गुरु उच्च आल्यानंतर ह्या 12 राशींवर होणारे चांगले वाईट परिणाम। आताच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।